स्विच करण्याचा प्रयत्न खोलवर टप्पा चेंडू होता. कुठल्याही प्रकारे चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालेला नाहीये. चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतो. निर्धाव चेंडू. धावसंख्येचा अजूनही अकाउंट खातं ओपन झालेलं नाहीये. पहिल्याच चेंडूवर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अमोल याचा. पुन्हा एकदा निलेश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. दोन षटकारांसाठी चिकुतरे यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. चिकुतरे यांच्याकडून अमोल तरे यांना सुवर्ण संधी आहे. दोन षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. त्याला वेळेसंदर्भात सहकार्य करा निलेश पाटील, निलेश मडवी. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. फायदा उचलता आलेला नाहीये आणि डायरेक्ट हिट. फलंदाज अमोल तरे बाद. अमोल तरे बॅक टू दी पवेलियन. मोठा हादरा बसतोय तो म्हणजे निलम एंटरप्राइजेस संघाला. नक्कीच बॅड लक, खराब नशीब पाहायला मिळतात अमोल तरे यांचं. फुलटॉस चेंडू होता. त्याचा फायदा उचलता आलेला नाही. चेंडू शरीरावर आदळला. त्यानंतर एक छोटी धाव घेण्याच्या मोहामध्ये धावचीच्या रूपाने डायरेक्ट हिट लागला होता चेंडू आणि फलंदाज अमोल तरे याला पवेलियनचा रस्ता दाखवलेला आहे. चांगलं सूत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय आपल्याला पाटील बंधू या संघाकडून. पुन्हा एकदा निलेश. यावेळेस नक्कीच फ्लिक केला होता, स्वीप केला होता. चेंडू जातो लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये मात्र चांगली फेक सुद्धा. सूर्यप्रकाश डोळ्यावर आला होता यष्टिरक्षकाच्या. मात्र चांगली फेक आणि चांगलं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. त्या दरम्यान फक्त आणि फक्त एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केलेली आहे साहिल याने. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 5. पण एकदा निलेश. चेंज ऑफ पेस. फुल टॉस होता. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुरेख जैल. फलंदाज फेल. फलंदाज बाद. आता मात्र दुसरा आदरा बसतोय. दुसरा गडी बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय निलम एंटरप्राइजेस या संघाचा. खर तर निलम एंटरप्राइजेस या संघाच्या बाजूने म्हणायचं झालं तर हा सामना अत्यंत महत्वाचा सामना आहे. तर या सामन्यामध्ये विजय प्राप्त कराल तर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून राहील आणि हा सामना जर आपण गमावलात तर मात्र आपण या स्पर्धेमधून बाहेर जाऊ शकता. धावसंख्या स्थिर होती म्हणजे 5. पहिल्या षटकामध्ये निलेश अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. हलक्या हाताने फक्त आणि फक्त कट केला होता चेंडू. आता थर्डमॅन रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मात्र चेंडू वेळ कमी खर्च करा. धावसंख्या 7. 2 बाद 7. त्याचा सामना करेल साहिल. साहिल यांनी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. चांगली फलंदाजी केलेली आहे. स्विचेटचा प्रयत्न तर कुठल्याही प्रकारे धाव नाहीये. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या अजूनही स्थिर आहे ती म्हणजे 7.
मोठे फटके खेळावे लागतील साहिल आणि दिनेश याला. पुन्हा एकदा देवांग राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अतिशय एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते. सुंदर चेंडूची हाताळणी देवांग याच्या माध्यमातून आपण पाहतोय. बचावात्मकरित्या खेळलेला फटका आपण पाहतोय आणि त्या चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव. काय गोलंदाजी करतोय देवांग. आपण पाहतोय लॉंग रनअप देवांग याचा 38 सर्कलच्या बरोबर रेषेच्या जवळून गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक 10 ते 12 बॉलांचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर आकस्मिकपणे उचली घेणारा चेंडू आपण पाहतोय. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याच प्रकारचा संपर्क दिसून आलेला नाहीये. फलंदाचा फुटवर्क सुद्धा दिसून आलेला नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव. काय गोलंदाजी आहे. दुसऱ्या षटकामध्ये परिपूर्ण बांधून ठेवलेल्या दोन्ही फलंदाजांना देवांग याने. गुड बॉलिंग. यावेळेस पुन्हा एकदा मात्र लाईन थोडीशी खराब भरकटलेला गोलंदाज. आपण पाहतो एक अवांतर धाव आणि अवांतर धावांची संघाची धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर पुढे सरकते. धावसंख्या होती ती 9 आणि या इथे चेंडू जाते डीप मिड विकेट. सीमारेषेकडे झेल सुटते. फक्त आणि फक्त एकच धाव. फटका चांगला होता. समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या म्हणजे 2 बाद 13. पहिल्या षटकात जर विचार केला तर 7 धावा खर्च केल्या होत्या निलेश याने. त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल टाकलेल्या देवांग याने फक्त आणि फक्त धावा खर्च केलेल्या ते 6. काय गोलंदाजी झालेली आहे. शेवटचं षटक आहे. अंतिम षटक आहे. निर्णायक षटक आहे. इम्पॉर्टंट ओव्हर. हाणामारीचं षटक. टोलवा टोलवीचं षटक. आणि या शेवटच्या षटकामध्ये जर आपल्या समोरील संघासमोर एक चांगलं आव्हान समोर ठेवायचं असेल तर हाणामारीला प्रारंभ करावा लागेल. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. अन्यथा या सामन्यामध्ये कुठेतरी आपण पाहतो नीलम एंटरप्राइजेस संघाला बॅकफुटवर जाताना. शेवटचे षटक संदीप होते गोलंदाजीसाठी. काहीचा कान मंत्र घेऊन पाठवला होता. मेसेज घेऊन पाठवला होता. साहिल आणि दिनेश ही जोडी अजूनही खेळपट्टीवर स्थिर आहे. मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा फटका त्यांच्या बॅट मधून आलेला नाहीये. क्षमता भरपूर आहे. स्विच करण्याचा प्रयत्न आणि नक्कीच एक धाव पूर्ण करून फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट झालेली आहे. एका धावेने कुठल्याही प्रकारची हानी पाटील बंधू या संघाला होणार नाहीये. दिनेश यावेळेस स्ट्राईकला येतोय. संदीप बोलतोय आपला गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द लेफ्ट आर्म राऊंड विकेट करतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता मात्र झेल सुटलेला आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि फक्त 2 धावांवर समाधान मानलेलं आहे. आपण खेळाडू कक्ष पाहू शकता. नीलम एंटरप्राइजेस या संघाचे जे पाठीराखे खेळाडू आहेत ते आतापर्यंत शांत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगला चेंडू आणि या इथे फलंदाज दिनेश याची केली संपुष्टात. फलंदाज बाद. नक्कीच नयन येतोय. उंच पुरा बाहुबली फलंदाज नयन येतोय. मागच्या सामन्यातील सामनावीर
आणि नयन याला पुढील 3 चेंडू मैदानाबाहेर फेकावे लागतील. सुरेख फटका, चेंडू जातोय कव्हर पॉइंट रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या झालेली होती 17. पुन्हा एकदा संदीप लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. साहिल स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि या इथे फलंदाज बाद झालेला आहे. साहिल पाटील बाद होते. या सामन्यामध्ये वन साइडेड लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळेल. डीजे
18 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. बॅचिकर आणि एक्सटेंड मागे नक्कीच पुन्हा एकदा इन ऍक्शन आपण पाहतोय. नितेश तरे आला पहिल्या चेंडूवर अतिशय सुरेख झेल. अशाच प्रकारची कामगिरी अपेक्षित असेल कर्णधाराला, कारण हा सामना लो स्कोरिंगचा. कि जो विकेट के पीछे से मैच को पलटा दे वो है नितेश तरे. मागच्या सामन्यामध्ये 2 झेल पकडले होते, या सामन्यामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर झेल पकडले नितेश तरे याने. क्या बात है, व्हाट अ कॅच. पहिल्या चेंडूवर अक्षय बादून पॅव्हिलियन मध्ये गेलेला आहे. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. देवांग येते. 17 धावांचं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतो पहिल्या चेंडूवर गडी बाद झालेला अक्षय बादून पॅव्हिलियन मध्ये गेलेला आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल साहिल याची. साहिल पाटील अशाच प्रकारे चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. साहिल पुन्हा एकदा सज्ज होतोय आपला गोलंदाजी मार्कवर. राईट मोड द विकेट मारा करतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. बॅटची खालची कड लागली होती, बॅटच्या खाली स्पर्श करून चेंडू यष्टिरक्षकाजवळ गेला होता, मात्र यष्टिरक्षक अमोल तरे याने हा झेल सोडलेला आहे. बॅक टू बॅक दुसरा विकेट घेण्याची संधी होती. जीवनदान प्राप्त होतो देवांग याला. चांगली गोलंदाजी करतोय. लो स्कोरिंगचे सामने कधी कधी अतिशय अतितडीचे होतात. यावेळेस चेंडू जातोय लॉंगॉन सुमारेच्या कडे. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेक आणि यावेळेस धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. आणि गडी बाद झालेले आहेत 2. नक्कीच 17 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कुठेतरी चावा मात्र विचार करत असतील की आपल्या संघातील गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल स्पेल करणे गरजेचे आहे. आणि तशाच पद्धतीने सुरुवात करून दिलेले साहिल याने. काय गोलंदाजी चालू आहे. साहिल पुन्हा एकदा सज्ज होतो आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सामना करेल यावेळेस अभिषेक. फुलटॉस चेंडू होता, चेंडू हवेमध्ये. कुठल्याही प्रकारचे क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. नोमॅन्स लँडला चेंडू पडतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या इथे 2 धावा पूर्ण झालेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू चांगला होता, मिस टाइम स्ट्रोक होता, फटका फसला होता, मात्र त्या एरियामध्ये त्या रिजन मध्ये कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत. 2 धावेनिशी संघाची धावसंख्या झालेली आहे 3. 2 बाद 3. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडूच्या हाताळणी साहिलच्या माध्यमातून आपण पाहतोय. निर्धाव चेंडू. टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय अमोल तरे. यावेळेस कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्पा चेंडू होता. लॉंग ऑन रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण अपेक्षित होतं, मात्र तसं घडलेलं नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेकडे, मात्र त्या दरम्यान 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत.
पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या म्हणजे 5. चांगली गोलंदाजी साहिल याने तब्बल या षटकामध्ये एक गडी बाद करून 5 धावा खर्च केलेल्या आहेत. उर्वरित 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. बॉल टू रन इक्वेशन आहे. मात्र लो स्कोरिंगचे सामने कधी कधी अतिशय चुरशीचे आणि अतितटीचे होत असतात, रंगतदार होत असतात. बारा चेंडू आणि 12 धावांची गरज. नयन येतोय दुसरे षटक घेऊन. यावेळेस चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेपावतोय, कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये, फलंदाज बाद होतोय, झेलबाद. नीलम एंटरप्राइजेस या संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. आता मात्र 11 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. फलंदाजीसाठी येतो निलेश. इक्वेशन सिंपल आहे, मात्र आतापर्यंत किती फलंदाज बाद झालेले आहेत? 3 फलंदाज बाद झालेले आहेत. नयन याने पहिल्या चेंडूवर गडीबाद त्याच्या माध्यमातून झालेला आहे. यावेळेस सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो विकेट रिजन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो. फुलटॉस चेंडू होता, हलक्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता निलेश याने. एकच धाव. उर्वरित 10 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 11 धावांची गरज. यावेळेस सुरेख फटका, मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली छावा, मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरतोय, अपयशी ठरतोय. छावा मात्र त्या दरम्यान 2 धावा. उर्वरित 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. नऊ चेंडू आणि 9 धावांची गरज. नयन पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा झेल पकडतोय तो क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद. आवाज ब्रेक होते, तुझा आवाज येत नाही काही. व्हॉट्सअपवर मेसेज टाक ना, आवाज कमी येते म्हणजे ब्रेक होते. आता मात्र
चौथा धक्का बसतोय पाटील बंधू या संघाला. नवीन फलंदाज येतो संदीप आणि निलेश. ही जोडी अतिशय अनुभवाची जोडी आहे आणि या जोडीवर नक्कीच भरपूर काही अवलंबून आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत खारबाव गावचे मिहीर मुकादम यांच्या माध्यमातून या शुभेच्छा आलेल्या आहेत. कशेली प्रीमियर लीग या आयोजन आणि नियोजनाबद्दल शुभेच्छा आलेल्या आहेत. मिहीर मुकादम हे सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. फुलटॉस चेंडू हवेमध्ये डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतो चौकार. यावेळेस कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय पाटील बंधू या संघाला अजूनही 5 धावांची गरज आहे. सामना कधीही पलटू शकतो. नयन या षटकाचा शेवटचा चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 12. उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. काहीतरी चमत्कार या सामन्यामध्ये नीलम एंटरप्राइजेस या संघाला विजय संपादन करू देऊ शकतो. मात्र असे चमत्कार नेहमी होत नसतात, क्वचित होत असतात. गोलंदाजीसाठी दीपेश होते आणि दीपेश याला काहीसा चमत्कार करावा लागेल. आपल्या जो कर्णधाराने आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवावा लागेल. कारण आपण पाहतो या सामन्यामध्ये छावा मात्र हे सुद्धा ऍक्शन मध्ये आपण त्यांना पाहतोय आणि जर हा सामना ते जिंकले तर पॉइंट टेबल मध्ये 3 संघांचे गुण समान होतील. रियांज एंटरप्राइजेस तसेच बाबाज इलेव्हन आणि नंतर मग नीलम एंटरप्राइजेस. यावेळेस सुरेख चेंडू मात्र बॅट चिकट. चेंडू जातो लॉंग स्टॉप सीमारेषेकडे. चेंडू अडलेला आहे.